मस्त गरमागरम मसाले भात बनवले आहे। यामध्ये बघा मी मसूरची डाळ टाकलेली आहे, कशी चव छान लागते बघा। आपण एक वेगवेगळ्या डाळी टाकून अशा प्रकारे मसाले भात तुम्ही बनवू शकता। मुगाची किंवा मसुरीची किंवा तुरीची डाळ थोडी आधी भिजत घालायची आणि अशा प्रकारे मसाला भात करायचा आहे। साध्या पद्धतीने लवकर आणि झटपट झालेला आहे। अशा प्रकारे मी मसाला भात केले। एका प्लेटमध्ये आपण टाकून घेऊयात हा भात। सगळे मसाले एकदा टाकून टाकायचे, फोडणी द्यायची, मस्त तेल टाकून व्यवस्थित भाजू द्यायचं। कधीही मसाले भात करताना नाही का तांदूळ आधी भिजत घालायचे, नंतर करायचं, मग कधी लवकर तांदूळ आपली शिजतात। त्याचबरोबर तव्यावर बघा मी सोयाबीन भाजलेलं आहे मस्त। यामध्ये लाल तिखट आपलं घरचं साहित्य टाकलेलं आहे, फक्त दुसरं फक्त सोया सॉस ॲड केलेलं आहे मस्त। त्याच्यात मिरेपूड टाकलेली आहे, अद्रक लसूण असं कापून टाकायचं, चव छान लागते। तर त्याचबरोबर यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर ची स्लरी करून टाकलेली आहे। स्वच्छ आधी धुवायचं व्यवस्थित सोयाबीन, मग तव्यावर असं भाजू द्यायचं। भाजल्यानंतरच आपण सगळं साईडला करायचं। तुम्हाला याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की सांगा, मी याच्यावर एक व्हिडिओ नक्की बनवेल। अगदी सोप्या पद्धतीने आहे, काही याच्यात आपल्याला म्हणजे जास्त वेळ लागणार, फक्त भाजण्यासाठी थोडा वेळ लागेल, दुसरं तर काही नाही। जास्त हे मी काही स्पायसी केलेलं नाही, मुलं खाऊ शकतील अशा प्रकारे केलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास यामध्ये जास्त स्पायसेस ॲड करू शकता। ही मसाले भात करताना टोमॅटोच्या ऐवजी नाही का तुम्ही लिंबू टाका, मस्त आपण मोकळा सुटसुटीत होतो भात। बरोबर मसाले भातावर टाकण्यासाठी लिंबू, कांदा व लिंबू पापड भाजून घेतलेले आहे। तरी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। सोयाबीन पण मस्त भारी झालेले आहे, सॉफ्ट सॉफ्ट। तर अशा प्रकारे मसाला भात तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।